आणि यापुढची बातमी नाशिकमधून आहे। प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 123व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा सेवानिवृत्त IPS अधिकारी संजय कुमार यांच्या उपस्थितीत आज पार पडला। सकाळी महाराष्ट्र पोलीस अकादमीत मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न झाला। हा सोहळा पाहण्यासाठी प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांसह नाशिककरांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। मीना केशवराव झाडे यांना अहिल्याबाई होळकर कप देऊन सन्मानित केलं गेलं, तर यंदाचा मानाचा रिव्हॉल्वर ऑफ ऑनर पैठणच्या सलमान जाहीर शेख यांनी पटकावला। या पार्श्वभूमीवर सलमान आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये 123व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडलेला आहे आणि यंदाची मानाची रिव्हॉल्वर पैठणच्या सलमान जाहीर शेख यांनी खरं तर पटकवलेली आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांचे कुटुंब माझ्यासोबत आहेत। सर, काय पहिली प्रतिक्रिया? खूप आनंद होत आहे सर, कारण की आज मला हा सर्वात मानाचा पुरस्कार भेटला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या आईवडिलांचे आभार मानतो, कारण की त्यांनी मला इथपर्यंत आणलेलं आहे। त्यांनी मला शिक्षणासाठी आणि सर्व गोष्टींसाठी जे मार्गदर्शन केले आणि जे मला सपोर्ट केला, त्याशिवाय मी आलो नसतो। तर मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो। आणि सर्व कॅडेटचा एक स्वप्न असतो की त्यांनी मानाचा रिव्हॉल्वर घ्यावी, आणि ती रिव्हॉल्वर मला जी भेटली त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे। आणि मुख्य आनंद हा आहे की मी ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये मी जेव्हा भरती झालो त्यावेळेस माननीय पोलीस आयुक्त संजय कुमार साहेबच होते, जे आजचे प्रमुख पाहुणे आहेत, आणि त्यांच्या हस्तेच मला ही रिव्हॉल्वर भेटली। त्याचा मला हा एक दुग्ध शर्कराच म्हणावा की मला त्यांच्या हाताने रिव्हॉल्वर भेटलेली आहे, तर आनंद द्विगुणित झाला आहे। आतापर्यंतचा प्रवास, लहानपणापासून इथपर्यंत प्रवास कसा होता? तुम्ही असेल, घरच्यांची असेल, कशी पूर्ण मेहनत होती, कसं सपोर्ट होतं? सर, मी एक सर्वसामान्य कुटुंबामधला आहे आणि वडील हे शेतकरी पार्श्वभूमी आहे आमची, आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये असल्यामुळे मी शालेय जीवन माझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतूनच झाला आहे आणि कॉलेजही त्याच ठिकाणी झालं। परंतु शिक्षणाची आवड होती, त्यासाठी माझा DEDला गव्हर्नमेंट नंबर लागला आणि मी DED केलं। परंतु DEDची भरती बंद झाली आणि शिक्षक भरती काही निघाली नाही, त्यामुळे मी फिजिकलचं प्रॅक्टिस केली आणि अभ्यास चांगला होता। त्यामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये मी भरती दिली आणि मी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालो। आणि त्यानंतर मग प्रयत्न चालूच होते, मनात एक इच्छा होती की अधिकारी बनावं आणि खांद्यावर स्टार लावावे। आईवडिलांची स्वप्न होते आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी अहोरात्र मेहनत केली, कारण की त्यांना मी शब्द दिला होता की तुमचा मुलगा हा एक दिवशी अधिकारी जरूर बनेल, आणि आज तो दिवस आला। त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे मला खूप आनंद होत आहे, आणि असा हा एक छोटासा प्रवास होता। पुढे कसं, आता अधिकारी तर झाला, पुढे काय अजून स्वप्न बघितलेत, काय अजून इच्छा आहे? इच्छा हीच आहे की जी सर्वसामान्य जनता आहे किंवा जे सर्वसामान्य लोक आहे, जे दुर्बल घटक आहे, यांना न्याय कसा मिळवून देता येईल आणि यांच्यासाठी कसं आपल्याला लढा लढता येईल आणि कसं हा कायदेशीर आणि शास्त्रीय पद्धतीने आपल्याला तपास करता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। हीच माझी पुढचं पाऊल असणार आहे। खरं तर हे सगळं ज्यांच्यामुळे शक्य झालं ते माझे आई वडील, असं त्यांनी प्रतिक्रिया दिलीत, आणि त्यांचे वडील देखील माझ्यासोबत आहेत, जे खरं तर शेतकरी पूर्ण घराण्यात आहेत। काका, मुलगा अधिकारी झाला आहे, कसं वाटतंय? खूप आनंद होतोय, याच्यापेक्षा कुठला आनंद मिळणार आहे आम्हाला? आम्ही एक छोट्या वर्गातून मुलाने एवढी मोठी प्राप्त केलेली आहे, त्या हिशोबानं आनंद खूप होतो। कसं त्याला पूर्ण मोठं केलं, कसं पूर्ण कष्ट घेतले? आता छोट्या कुटुंबातून कशी प्राप्ती मिळते आता हे तर तुम्ही समजू शकता। आम्ही छोट्या वर्गातून त्यांनी आमचं एक नाव उंचीवर नेऊन टेकलेलं आहे, त्या हिशोबानं खूप खूप आनंद होतो। बरं, पुढे काय अजून त्यांनी करावं, कसं वाटतं अजून? त्याचं नशीब सोबत राहील, त्या हिशोबानं करेल। तुमच्या डोळ्यात खोटं पाणी बघायला मिळते, थोडे भाऊक झाले इतकं सारं समोर दिसतं ते थोडंसं भाऊक होणारच। आपण बघत आहोत, खरं तर त्यांचे वडील देखील भाऊक हे झालेले आहेत आणि मुलाचं हे यश बघून खरं तर त्यांना आनंद होतोय। यासोबतच आता गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया सलमान शेख यांनी दिली आहे। कॅमेरामॅन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।